नमस्कार दोस्तों. आज आपण दुसऱ्या अध्यायाच्या 44 आणि 45वा श्लोक पाहणार आहोत. श्लोक 44. भोगेश्वर्य प्रसक्तानां तया परधत्चेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. पूर्व श्लोकात ज्या लिखाऊ वाणीचे वर्णन केले आहे आणि त्या वाणीने ज्याच्या चित्ताचे हरण केले आहे, अर्थात स्वर्गात फार मोठे सुख आहे, दिव्य नंदनवन आहे, अप्सर आहेत, अमृत आहे, अशा वाणीने ज्याचे चित्त त्या भोगाकडे आकर्षित झाले आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयापासून शरीराचा आराम, मानसन्मान नावाचा मोठेपणा यापासून सुख घेण्याला भोग म्हणतात. भोगासाठी पदार्थ, रुपये, पैसा, घर इत्यादीचा जो संग्रह केला जातो त्याचे नाव ऐश्वर्य आहे. या भोग व ऐश्वर्याविषयी ज्यांची आसक्ती आहे, प्रियता आहे, ओढ आहे, अर्थात त्यांच्याविषयी ज्यांची महत्त्व बुद्धी आहे, त्यांना भोगेश्वर्य प्रसक्तानां म्हटले आहे. जे भोग आणि ऐश्वर्यातच गुंगरम्मान झाले आहेत ते असुरी संपत्तीचे असतात. कारण असू प्राणाला म्हणतात आणि त्या प्राणाला जे काही ठेवू इच्छितात त्या प्राणपोषणपरायण लोकांचे नाव असुर आहे. ते शरीराला प्रधान समजून तेथील अथवा स्वर्गाचे भोग भोगू इच्छितात. मनुष्य जन्माचे जे प्रमुख ध्येय आहे, ज्याच्यासाठी मनुष्य शरीर मिळाले आहे, त्या परमात्म्यालाच प्राप्त करणे आहे. निश्चयात्मिका बुद्धी त्या लोकात नसते. तात्पर्य जे भोग भोगले गेले आहेत, जे भोगले जाऊ शकतात, ज्या भोगाविषयी ऐकण्यात आले आहे आणि जे भोग ऐकले जाऊ शकतात, त्यांच्या संस्कार पद्धतीने बुद्धीमध्ये जी मलिनता राहते, त्या मलिनतेच्या कारणाने संसाराशी संपूर्णपणे विरक्त होऊन एक परमात्म्याकडेच जावायचे आहे असा दृढ निश्चय होत नाही. तसेच संसारातील अनेक विद्या, कला इत्यादींचा जो संग्रह आहे त्याच्या संबंधाने मी विद्वान आहे, मी ज्ञानी आहे असा जो अभिमानजन्य सुखाचा भोग होतो, त्यात आसक्त असलेल्या मनुष्यांचा सुद्धा परमात्म्याविषयी एक निश्चय होत नाही. श्लोक 45. त्रैगुण्यविषया वेदा निःश्रयगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. त्रैगुण्य विषया वेदा. या ठिकाणी वेदांचे तात्पर्य वेदांच्या त्या अंशाशी आहे ज्यात तिन्ही गुणांचे आणि तिन्ही गुणांच्या कार्याचे स्वर्गादी भोगभूमीचे वर्णन आहे. या ठिकाणी उपयुक्त पदांचे तात्पर्य वेदांची निंदा करण्यात आली नाही, तर निष्काम भावाच्या महिमेचे वर्णन करण्यात आले. असे हिऱ्याच्या वर्णनाबरोबर काचेचे वर्णन केले जाते, तर त्याचे वर्णन काचेची निंदा करण्यात नाही, तर हिऱ्याचे महात्म्य सांगले आहे. तसेच येथे निष्काम भावाचा महिमा सांगण्यासाठी वेदांच्या सकाम भावनाचे वर्णन आले आहे. निंदेसाठी नवे वेद केवळ 3 गुणाचे कार्य असलेल्या संसाराचेच वर्णन करणारे आहेत. अशी
असे नाही. वेदात परमात्मा आणि त्यांच्या प्राप्तीच्या साधनाचेही वर्णन आले आहे. त्रिगुण्यो भवा अर्जुन, हे अर्जुना, तू 3 गुणांचे कार्य असलेल्या संसाराच्या इच्छेचा त्याग करून संसारापासून विरक्त हो. निर्द्वंद्व हा संसारापासून उत्थान होण्यासाठी रागद्वेष इत्यादी द्वंद्वापासून रहित होण्याची फार मोठी आवश्यकता आहे. कारण हेच वास्तविक मनुष्याचे शत्रू आहे, अर्थात त्याला संसारात फसविणारे आहे. म्हणून तू संपूर्ण द्वंद्वापासून रहित हो. येथे भगवान अर्जुनाला निर्द्वंद्व होण्यासाठी आज्ञा का देत आहे? कारण की द्वंद्वाने संमोह होतो आणि संसारात फसगत होते. जेव्हा साधक निर्द्वंद्व होतो तेव्हा तो दृढ होऊन भजन करू शकतो. निर्द्वंद्व झाल्यास साधक सुखपूर्वक संसार बंधनातून मुक्त होतो. निर्द्वंद्व झाल्याने मोह नाहीसा होतो. निर्द्वंद्व झाल्याचे साधक कर्म करूनही बांधला जात नाही. तात्पर्य, साधकाची साधना निर्द्वंद्व होण्यानेच दृढ होते. म्हणून भगवान अर्जुनाला निर्द्वंद्व होण्याची आज्ञा देतात. दुसरी गोष्ट, जर सांगतात कोणत्याही वस्तूविषयी आसक्ती असेल तर दुसऱ्या वस्तू, व्यक्ती इत्यादीत द्वेष निर्माण होईल. हा नियम आहे. असे झाल्यास भगवंताची उपेक्षा हाही एक प्रकारचा द्वेष आहे. पण साधकाला जेव्हा भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल तेव्हा संसाराशी द्वेष होणार नाही, तर संसारापासून स्वाभाविक उपरती होईल. उपरती होण्याची पहिली अवस्था असेल की साधकाचा प्रतिकूलतेतून द्वेष राहणार नाही, तर त्याची उपेक्षा होईल. उपेक्षेनंतर उदासीनता येईल आणि उदासीनतेनंतर उपरती होईल. उपरतील ती सर्व रागद्वेष नष्ट होतात. या क्रमात जर बारकाईने पाहिजे तर उपेक्षेत रागद्वेषाचे संस्कार राहतात. उदासीनतेमध्ये रागद्वेषाची सत्ता असते आणि उपरतीमध्ये रागद्वेषाचे संस्कार आणि सत्ता राहत नाही, तर रागद्वेषाचा संपूर्ण अभाव होतो. नित्य सत्यस्थः द्वंद्वापासून रहित होण्याचा उपाय तो नित्य आणि निरंतर राहणारा सर्वत्र परिपूर्ण असलेला परमात्मा त्या स्थिर होणे आहे. तरी तू निरंतर स्थित राहा. निर्योगक्षेमः, तू योग आणि क्षमाची इच्छासुद्धा ठेवू नको. कारण हे केवळ मतपरायण होतात, त्यांचा योगक्षम स्वतः चालवतो. तू केवळ परमात्मा परायण हो. एक परमात्मा प्राप्तीचाच उद्देश ठेव. अशा प्रकारे 45 श्लोक ते संपतोय. जय श्रीकृष्ण.